नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, क्रेडिट स्कोअर आजकाल कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना महत्त्वाची भूमिका बजावतो। वित्तीय संस्था किंवा बँकांकडून क्रेडिट स्कोअर तपासून त्या आधारित कर्ज वितरण करण्यासंदर्भातला निर्णय हा घेतला जात असतो। मात्र क्रेडिट स्कोअर कमी झाल्याने अनेक जण नाराज होतात। जे लोक वित्तीय शिस्त पाळत नाहीत त्यांना क्रेडिट स्कोअर घातल्याचा त्रास होतो, कारण कर्ज घेताना किंवा क्रेडिट कार्ड घेताना त्यांना अडचणी निर्माण होतात। क्रेडिट स्कोअर कमी होण्याची कारणं सोप्या पद्धतीने तुम्हाला ओळखता येतात, त्यावरती मार्ग काढून त्यामध्ये वाढ देखील करता येते। क्रेडिट स्कोअर कमी होण्याचं प्रमुख कारण कर्जाच्या हप्त्याची किंवा क्रेडिट कार्डच्या पेमेंटची वेळेत परतफेड न करणं याचा तुमच्या स्कोअरवर परिणाम होतो। समजा तुम्ही कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं बिल वेळेमध्ये भरू शकला नाही तर त्याचा तुमच्या स्कोअरवरती वाईट परिणाम होतो। एक हप्ता थकला तरी त्यामुळे क्रेडिट स्कोअर घटतो। जुने क्रेडिट कार्ड बंद केल्यास स्कोअर वाढण्यास फायदा होईल असं वाटतं, मात्र क्रेडिट लिमिट कमी होतं त्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो। तुम्ही क्रेडिट लिमिटच्या 50% अधिक जर खर्च करत असाल तर तुम्ही क्रेडिटवरती किंवा कर्जावरती अवलंबून आहात हे दिसून येतं। क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या 30% खर्च केल्यास तुमचा स्कोअर हा व्यवस्थित राहतो। क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुमचे हप्ते वेळेवरती तुम्ही भरा, क्रेडिट कार्ड बिल आणि EMI वेळेमध्ये भरा, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढेल। क्रेडिट कार्डचा वापर हा मर्यादित करा, म्हणजे तुमचं क्रेडिट लिमिट समजा 3 लाखांचं असेल तर तुम्ही 1 लाख रुपये वापरा। नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना काळजी घ्या। कर्जदाते तुम्हाला कर्ज देताना तुमची क्रेडिट हिस्ट्री पाहतात। अनेकदा क्रेडिट स्कोअर चेक केल्यास तो कमी होतो, त्यामुळे कर्ज आवश्यकता असेल तेव्हाच अर्ज करा। क्रेडिट स्कोअर हे तुमचं वित्तीय रिपोर्ट कार्ड आहे, तो कमी होणं हे अलार्मिंग आहे। शिस्तबद्ध पद्धतीने वेळेवरती EMI भरल्यास, कर्ज योग्य पद्धतीने घेतल्यास क्रेडिट स्कोअर वाढायला मदत होतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत असेल आणि जर तुम्हाला कंपन्या लोन देण्यासाठी त्रास देत असतील किंवा मग तुम्हाला लोन मिळत नसेल तर या पद्धतीचा वापर करून तुम्ही नक्कीच त्याचा तुमच्या भविष्यासाठी फायदा करून घेऊ शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।